हॅलो एव्हरीवन, आय एम नीता सूर्यवंशी, स्किन केअर अँड हेअर कटिंग एज्युकेटर, लातूर. दयानंद कॉलेज, खाडगाव रोड, संभाजीनगर इथे माझे सलून पण आहे, माझी अकॅडमी पण आहे. तर बऱ्याच क्लायंटचा मला प्रश्न असतो की मॅम, नॉर्मल फेशियल आणि हायड्रा फेशियलमध्ये काय फरक आहे. पहिलं तर हे तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका, नॉर्मल फेशियल आणि हायड्रा फेशियल. तर हायड्रा फेशियल नसून ते हायड्रा मशीन ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की नॉर्मल फेशियल हे काय करतं की तुमच्या एक लेअरवर काम करतं. त्याच्याने काय होणार आहे, तुमचे 3, 4, 5 एवढेच प्रॉब्लेम्स 15 दिवसासाठी कवर होणार आहे. पण हायड्रा मशीन ही लेंदी प्रोसेस आहे. हायड्रा मशीन ट्रीटमेंट जेव्हा करतो ना आपण, तर ही मशीन 3 लेअरवर जाऊन काम करते. तुमचं जे लिम्फॅटिक ड्रेनेज आहे, लिम्फॅटिक प्रॉब्लेम्स आहेत, तिला ड्रेनेज करायचं काम हायड्रा मशीन करते. हायड्रा मशीन ऑल प्रॉब्लेम्सला कवर करते. हायड्रा मशीन इज बेस्ट ट्रीटमेंट मशीन आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे काही क्लायंटला की जेव्हा पण तुम्हाला तुमच्या स्किनवर काही काम करायचं असेल किंवा तुमचं फेशियल करायचं असेल, क्लीनअप करायचं असेल, तर एक चांगल्या तज्ज्ञ ब्युटिशियनकडे जा, प्रोफेशनल सलूनमध्ये जा आणि मग तुम्ही तुमची स्किन त्यांच्या हातात द्या. कारण तुम्ही तुमच्या स्किनशी नाही खेळू शकत. कारण असेच जर प्रॉब्लेम झाले ना, तर तुमची स्किन खरंच काही वर्षांनी खूप डॅमेज होऊन जाईल. म्हणून जेव्हा पण तुम्हाला करायचं आहे ना, तर तुम्ही एक तज्ज्ञ ब्युटिशियनकडे तरी जा, प्रोफेशनल सलूनमध्ये जा आणि तुम्ही तुमची स्किन त्यांच्या हातात द्या. कारण तुम्ही जर गल्लीबोळातल्या पार्लरवालीकडे गेलात ना, तर ते 15 दिवसासाठी तुमची स्किन बरी वाटेल, पण नंतर खूप डॅमेज होऊन जाईल. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा पण करायचं आहे तुम्हाला, तर एक तज्ज्ञ ब्युटिशियनच्या हातात तुमची स्किन द्या. आणि हायड्रा मशीन फेशियल नाही आहे, हायड्रा मशीन ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट आहे. हायड्रा मशीन ट्रीटमेंट इज बेस्ट ट्रीटमेंट, नो चॅलेंज.